चला आम्ही का सगळे 5च जण ऑनलाईन आहे फक्त. आवाज येतोय का एकदा चेक करा बरं. आवाज व्यवस्थित येतोय का चेक करा. आवाज येतोय का? ठीक आहे. चला आज आपल्याला बघायचंय कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज अँड क्रोमियम. कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज व्यवस्थित दिसतंय ना? कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज अँड क्रोमियम. मॅग्नीजचे म्हणजे Mn चे आणि Cr चे कंपाऊंड जे आहेत ते आज आपल्याला बघायचे. याचे दोन खूप महत्त्वाचे कंपाऊंड आहे, याच्यावर 4-4 मार्कासाठी बोर्डामध्ये क्वेश्चन विचारले जातात. जसं की मॅग्नीजचा जो आहे तो आहे पोटॅशियम परमॅग्नेट आणि Cr म्हणजे क्रोमियमचा जो आहे तो आहे पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. परमॅग्नेट जो आहे त्याला कसं प्रिपेअर केलं जातं त्याची प्रिपरेशन आपल्याला बघायची. पहिला पॉईंट आज आपल्याला बघायचं काय? प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट. तुम्हाला पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे याचा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आणि पोटॅशियम परमॅग्नेटचा फॉर्म्युला काय असतो? KMnO4. KM कॅपिटल आहे, NO4 हा जो आहे फॉर्म्युला हा पोटॅशियम परमॅग्नेटचा फॉर्म्युला आहे. आता पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे हा दोन पद्धतीने प्रिपेअर केला जातो. पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे किती पद्धतीने प्रिपेअर केला जातो? दोन मेथड. त्या ठिकाणी दोन मेथड आहे. देयर आर टू मेथड्स टू प्रिपेअर. There are two methods to prepare KMnO4. पोटॅशियम परमॅग्नेटला प्रिपेअर करण्यासाठी दोन मेथड्स आहे, बरोबर आहे. त्या दोन मेथड कोणकोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. अगोदर पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे हा कशापासून त्या ठिकाणी तयार केला जातो? तर तुम्हाला एक हा कंपाऊंड जो आहे तो माहित असेल MnO2. MnO2 याला मॅग्नीज डायऑक्साईड म्हणतात. काय म्हणतात? मॅग्नीज डायऑक्साईड. हा जो मॅग्नीज डायऑक्साईड आहे या मॅग्नीज डायऑक्साईड पासून आणि याच्यासोबत कॉस्टिक पोटॅश ज्याला आपण म्हणतो KOH याला काय म्हटलं जातं? कॉस्टिक पोटॅश. कॉस्टिक पोटॅश किंवा आपण याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. हा कॉस्टिक पोटॅश आहे, MnO2 आहे आणि याच्यासोबत आहे पोटॅशियम क्लोरेट. तिसरा कोणता आहे? KClO3 याला पोटॅशियम क्लोरेट म्हणतात, बरोबर आहे. हे जे तीन आहेत, एक आहे MnO2, त्याच्यानंतर दुसरा आहे KOH आणि तिसरा आहे KClO3 पोटॅशियम क्लोरेट. या तिघांपासून आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट तयार करायचं आहे, बरोबर आहे. हे तिघांचा वापर करून काय प्रिपेअर करायचं? पोटॅशियम परमॅग्नेट. तर पोटॅशियम परमॅग्नेट हा डायरेक्टली प्रिपेअर न होता अगोदर पोटॅशियम मॅग्नेट हा प्रिपेअर होतो, बरोबर. आपल्याला प्रिपेअर करायचा आहे KMnO4, याचं नाव आहे पोटॅशियम परमॅग्नेट. मग या तिघांपासून हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. हे तिन्ही रिएक्टंट आपल्याकडे यांच्यापासून पोटॅशियम परमॅग्नेट तयार करायचं आहे. परंतु डायरेक्टली आपण यांच्यापासून पोटॅशियम परमॅग्नेट तयार नाही करू शकत. याच्यापासून तयार होतो पोटॅशियम मॅग्नेट म्हणजेच K2MnO4 ज्याला म्हटलं जाईल तो याच्यापासून काय होतो? तयार होतो. बघा कसं तयार होतो. तर सर्वात पहिला आपल्याकडे MnO2 आहे. MnO2 पोटॅशियम मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 याला थ्राईस मध्ये घ्यायचं आहे. प्लस दुसरा आपल्याकडे कोण आहे? KOH 6 टाइम KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतला 6 टाइम प्लस KClO3 पोटॅशियम क्लोरेट. हे तिघं जे आहेत ते एकमेकांसोबत काय करायचे? रिॲक्ट करायचे. यांना काय करायचं? हीट करायचं. काय करायचं? हीट. यांना एकत्र हीट केल्यानंतर जो मेन प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे तो आहे K2MnO4. K2MnO4 म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट. काय म्हटलं त्याला? पोटॅशियम मॅग्नेट. हा आपल्याला थ्राईस मध्ये भेटणार आहे. प्लस KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड प्लस थ्राईस ऑफ H2O. आलं लक्षात? बघा ही रिॲक्शन आहे.
त्याच्यामध्ये आपण MnO2 घेतला थ्राईस मध्ये, 6 टाइम KOH घेतला, त्यानंतर KClO3 घेतला. बरोबर आहे. तिघांची नावं लक्षात ठेवा. मॅग्नीज डायऑक्साईड आहे, हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा याला कॉस्टिक पोटॅश म्हटलं जातं, हा पोटॅशियम क्लोरेट आहे. तिघांना रिॲक्ट केल्यानंतर थ्राईस मध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे? पोटॅशियम मॅग्नेट. हा कोण आहे? पोटॅशियम मॅग्नेट. हा पोटॅशियम मॅग्नेट जो आहे याला परमॅग्नेट मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? परमॅग्नेट मध्ये. मग या पोटॅशियम मॅग्नेटला परमॅग्नेट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन मेथड आपल्याकडे आहे. किती मेथड आहे? दोन मेथड. एक मेथड जी आहे जिला आपण लॅबोरेटरी मेथड म्हणतो, आणि दुसरी जी आहे ती आहे इलेक्ट्रोलिसिस मेथड. कोणती आहे? इलेक्ट्रोलिसिस. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन केलं जातं. काय केलं जातं? इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. अगोदर आपल्याला पोटॅशियम मॅग्नेट कसा तयार होतो ते शिकणं गरजेचं आहे. कसा तयार होतो? MnO2, KOH आणि KClO3 या तिघांपासून पोटॅशियम मॅग्नेट तयार होतो. ठीक आहे. कसं घेतलं? थ्राईस मध्ये MnO2 घेतलं, 6 टाइम्स KOH घेतलं आणि KClO3 घेतलं. बघा याच्यामध्ये आता बघा पोटॅशियम जे आहे ते किती आहे? इथं 6 आहे, बरोबर, आणि हा एक 7 K दिसतात आपल्याला. इथं 6 K आहे, इथं एक आहे 7 K. 7 पैकी 6 इथं आले थ्राईस ऑफ K2 आणि एक इथं गेला. बरोबर आहे. रिॲक्शन बॅलन्स झाली की नाही ते चेक करायचं आपल्याला. मग 6 K आणि हा एक 7, तर इथं 6, 3 दुनी 6 आहे आणि हा एक 7. पोटॅशियम बॅलन्स आहे. यानंतर Cl बघा, एकच Cl आहे तो इथं आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे पोटॅशियम आणि Cl बॅलन्स आहे. ऑक्सिजन बघा इकडे किती आहे? 3 दुनी 6 आणि हे 3. बरोबर आहे. 6 आणि 3 9, तर इथं 3 ऑक्सिजन इथं आहे. बरोबर, आणि हे 6 ऑक्सिजन इथं आहे. बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी काय भेटलं? ऑक्सिजन या ठिकाणी भेटलेले आपल्याला. बरोबर. सॉरी, तीन ऑक्सिजन किती आहे? 3 दुनी 6 आणि हे 3 9. 9 हे या ठिकाणी 6 आहे. बरोबर आहे. 9 आणि 6 14 ऑक्सिजन आपल्याकडे आहे. मग इथं बघा हे 4 त्रिक 12. बरोबर आहे. आणि हा या ठिकाणी थ्राईस ऑफ H2O म्हणजे 3 ऑक्सिजन इथं आहे. 15 ऑक्सिजन झालेले. आपल्याकडे किती आहे? इकडे 3, त्यानंतर इथे आहे 6 आणि हे 3 दुनी 6, 6 6 12 3 15. बरोबर. ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झालेले आहे आणि Mn तर बॅलन्स आहेच. बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी एकच Mn आहे तर तो या ठिकाणी आणला आहे. रिॲक्शन बॅलन्स आहे. ही रिॲक्शन जी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पोटॅशियम परमॅग्नेट तयार करण्यासाठी. आता पोटॅशियम या ठिकाणी मॅग्नेट तयार झाला. पोटॅशियम मॅग्नेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय? K2MnO4. काय फॉर्म्युला आहे? K2MnO4. याला कन्वर्ट करायचं KMnO4 मध्ये. कशामध्ये? KMnO4 मध्ये. तर याच्यासाठी रिॲक्शन आहे बघा. आता या ठिकाणी हा जो पोटॅशियम मॅग्नेट आहे, हा जो पोटॅशियम मॅग्नेट आहे याला न्यूट्रल किंवा ऍसिडिक मीडियम मध्ये त्या ठिकाणी घ्यायचा आहे कार्बन डायऑक्साईड सोबत. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा हा जो भेटलेला आहे दुसरी रिॲक्शन स्टेप, या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये बघायचं आपल्याला काय करायचंय? थ्राईस ऑफ K2MnO4 हा जो भेटलेला आहे ऍज इट इज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याला घ्यायचा आहे 4 टाइम्स CO2 सोबत, कार्बन डायऑक्साईड. CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड प्लस ट्वाईस ऑफ H2. या ठिकाणी काय घ्यायचंय? ट्वाईस ऑफ H2O. बरोबर. बघा पोटॅशियम मॅग्नेट घेतलेला आहे, कार्बन डायऑक्साईड घेतलेला आहे आणि 2 वॉटरचे मॉलिक्यूल घेतलेले आहे. याच्यापासून आपल्याला ऑप्टेन होणार आहे ट्वाईस ऑफ KMnO4. हा आपला मेन प्रोडक्ट आहे. KMnO4 हा काय? मेन प्रोडक्ट प्लस MnO2. MnO2 या ठिकाणी रिजनरेट झाला, जो आपण सुरुवातीला यूज केला तो या ठिकाणी काय झालेला आहे? रिजनरेट झालेला आहे. प्लस 4 टाइम्स KHCO3. 4 टाइम्स KHCO3. KHCO3 म्हणजे काय? पोटॅशियम बायकार्बोनेट ज्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पोटॅशियम बायकार्बोनेट. ही पहिली मेथड आहे पोटॅशियम परमॅग्नेटला प्रिपेअर करण्यासाठी. हा जो प्रिपेअर या ठिकाणी झालेला आहे हा कोण आहे? पोटॅशियम परमॅग्नेट आहे. पोटॅशियम परमॅग्नेट. लक्षात? ही पहिली मेथड आहे. लक्षात? न्यूट्रल किंवा ऍसिडिक मीडियम मध्ये पोटॅशियम मॅग्नेटला परमॅग्नेट मध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याच्यासाठी ही रिॲक्शन दिलेली आहे. आता दुसरी रिॲक्शन जी आहे ती आहे इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. दुसरी रिॲक्शन कोणती आहे? इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. आता इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन जे आहे ते कसं होतं ते बघा. सेकंड मेथड, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन ऑफ पोटॅशियम मॅग्नेट. बघा इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. आता इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन मध्ये काय करायचं? हा जो K2MnO4 आपल्याला भेटलेला आहे याला त्या ठिकाणी
इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस करायचं, त्याचं काय करायचंय, इलेक्ट्रोलिसिस करायचं. इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर त्याचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. काय होणार आहे, ऑक्सिडेशन. आता इलेक्ट्रोलिसिस जे आहे ते कसं कसं केलं जातं हे तुम्हाला माहित आहे. इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक कंटेनर घ्यावं लागतं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घ्यावं लागतं. एक सोल्युशन घेतलेलं आहे, याच्यामध्ये 2 रॉड डीप केल्या जातात, एक असणार कॅथोड आणि एक असणार ॲनोड. याला बॅटरीला कनेक्ट केलं जातं. बॅटरीला कनेक्ट करून याच्यामधून जेव्हा करंट पास होईल तेव्हा या ठिकाणी जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं आहे त्याचं काय होणार, इलेक्ट्रोलिसिस होणार. मग एका ठिकाणी ऑक्सिडेशन होईल, एका ठिकाणी रिडक्शन होईल. समजा एक ॲनोड आहे आणि एक कॅथोड आहे, एक ॲनोड आणि एक काय असणार, कॅथोड असणार. ॲनोड आणि कॅथोडच्या सेपरेट रिॲक्शन असणार. ज्या ठिकाणी रिडक्शन होईल तो या ठिकाणी एक कुठला तरी एक काय असणार आहे, रॉड असणार आहे. एक तर कॅथोड असेल किंवा ॲनोड असेल, डिपेंड करतं त्या ठिकाणी निगेटिव्ह कोणता आहे आणि पॉझिटिव्ह कोणता आहे. ठीक आहे, तर एक ॲनोड आहे आणि एक कॅथोड आहे. एका ठिकाणी होतं रिडक्शन आणि एका ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. काय होणार आहे, ऑक्सिडेशन. K2MnO4 जो आहे याचं होणार आहे ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडेशन होऊन त्याचं रूपांतर होणार आहे पोटॅशियम परमॅग्नेट मध्ये. मग त्याची रिॲक्शन आपल्याला बघायची कशी आहे, तर बघा, ट्वाइस ऑफ K2MnO4 हा पोटॅशियम मॅग्नेट आहे. याचं काय करायचंय, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन करायचंय. आता या ठिकाणी हा K2MnO4चं सोल्युशन आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे, याच्यामध्ये काही वॉटर सुद्धा मिक्स करावं लागणार. बरोबर आहे का, म्हणून या ठिकाणी प्लस मध्ये घ्यायचा H2O. काय घ्यायचा आहे, H2O. ऑक्सिडेशन होणारे म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन ऍड केला जाणार. ऑक्सिडेशन म्हटल्यावर या ठिकाणी काय ऍड केला जाणार, ऑक्सिजन ऍड केला जाणार. ऑक्सिजन याच्यामध्ये ऍड केला तर हा जो K2MnO4 आहे याचं रूपांतर होणार आहे ट्वाइस ऑफ KMnO4 मध्ये. KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट, आणि प्लस मध्ये भेटणार ट्वाइस ऑफ KOH. प्लस मध्ये काय भेटणार, ट्वाइस ऑफ KOH. बघा, अशा पद्धतीने इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन करून पोटॅशियम मॅग्नेट हा कोण आहे, मॅग्नेट आहे, आणि हा कोण आहे, पर मॅग्नेट आहे. मॅग्नेटला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, पर मॅग्नेटमध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. या 2 मेथड आहे पोटॅशियम पर मॅग्नेटला प्रिपेअर करण्यासाठी. आलं लक्षात. तर या प्रिपरेशन ज्या आहेत या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला एक तर 2 मार्कासाठी किंवा काही ठिकाणी 4 मार्कसाठी सुद्धा विचारले गेलेली आहे. बरोबर, प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. 4 मार्काला जर विचारलं तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस मेथड आणि अगोदर जी बघितली दोन्ही मेथड लिहावं लागेल, आणि 2 मार्कासाठी जर विचारलं तर दोघांपैकी कोणती तरी एक मेथड तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे तो प्रिपेअर केला जातो. परत एकदा बघा, पोटॅशियम परमॅग्नेटला प्रिपेअर करण्यासाठी काय काय यूज करायचं आहे. सगळ्यात पहिले MnO2 म्हणजे मॅग्नेज डायऑक्साईड, MnO2 मॅग्नेज डायऑक्साईड. याच्यानंतर कॉस्टिक पोटॅश आहे KOH. यानंतर आहे KClO3 म्हणजे पोटॅशियम क्लोराईड. या तिघांपासून आपल्याला पोटॅशियम मॅग्नेट तयार करायचा. हा तयार होतो, आणि हा तयार झाल्यानंतर याला एक तर न्यूट्रल मीडियम सोबत आपण घेतो, त्या ठिकाणी CO2, आणि त्याला कन्वर्ट करतो परमॅग्नेटमध्ये, किंवा इलेक्ट्रोलिसिस मेथडनुसार त्याचं इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन करण्यासाठी त्याला आपण काय करतो, त्या ठिकाणी एका कंटेनरमध्ये घेऊन त्याचं इलेक्ट्रोलिसिस करतो. इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर त्याचं होणार ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडेशन होऊन तयार होणार पोटॅशियम परमॅग्नेट. ठीक आहे, ही झाली प्रिपरेशन. आता बघायचं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ KMnO4. याच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ KMnO4. KMnO4च्या काय बघायचं आहे, केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहे. ठीक आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा केमिकली वेगवेगळे जे काही रिॲक्टंट आहेत त्यांच्यासोबत कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, त्याची त्या ठिकाणी रिॲक्शन कशी आहे, त्या रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहे. बरोबर आहे. आता हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे, म्हणजे हा ऑक्सिडेशन घडून आणतो. काय घडून आणतो, ऑक्सिडेशन. म्हणजे त्याचं त्या ठिकाणी स्वतःचं रिडक्शन होणार आणि दुसऱ्याला तो ऑक्सिडाइज करणार, म्हणून त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलेलं आहे. बरोबर. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला प्रॉपर्टीला सुरुवात करायची ऍसिडिक मीडियम मध्ये. इन ऍसिडिक मीडियम, ऍसिडिक मीडियम, ऍसिडिक मीडियम मध्ये पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे त्याच्या ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज बघायची आहे. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी दिली आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडीन टू आयोडाइड. आयोडाइड टू आयोडीन. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं की हा काय करतो, आयोडाइड जो आहे त्याला आयोडीन मध्ये ऑक्सिडाइज करतो. बघा, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड टू आयोडीन. आयोडाइडचं आयोडीन मध्ये काय करतोय, ऑक्सिडेशन करतो. आयोडाइड म्हणजे काय, जसं की बघा अल्किल आयोडाइडला आपण RI म्हणतो. या ठिकाणी हा जो आहे आयोडाइड आहे. आयोडाइड मध्ये
आता या ठिकाणी जर आपण घेतलं तर आर प्लस असणार आणि आय मायनस असणार. मग आय मायनस आयन म्हणजे आयोडाइड आयन. या आयोडाइड आयनला तो कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? I2 मध्ये कन्वर्ट करणार आहे. कशामध्ये? I2 मध्ये. म्हणजे याचं बघा या ठिकाणी मायनस ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि इथं काय आहे? 0 आहे. म्हणजे इन्क्रीज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ऑक्सिडेशन. याची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली? इन्क्रीज झाली. मायनसची काय झाली? 0. मायनसची 0 झाली म्हणजे इन्क्रीज झाली. ठीक आहे. तर या ठिकाणी आयोडाइड आयन जो आहे तो काय होतो? ऑक्सिडाइज होतो. मग तो कसा ऑक्सिडाइज होतो त्याची रिएक्शन सुद्धा दिलेली आहे बघा. ट्वाइस ऑफ MnO4 मायनस, ट्वाइस ऑफ MnO4 मायनस म्हणजे हा जो आहे हा KMnO4 आहे, याला ट्वाइस मध्ये घेतलेला आहे. मग ट्वाइस मध्ये घेतल्यावर याचं आयनायझेशन झाल्यावर काय होईल? या ठिकाणी K प्लस ट्वाइस मध्ये येईल आणि हा सुद्धा MnO4 मायनस सुद्धा ट्वाइस मध्ये येईल. तर तो मायनस आयन या ठिकाणी घेतलेला आहे जो KMnO4 चा आहे. प्लस 10 टाइम्स आयोडाइड आयन, 10 टाइम्स आयोडाइड म्हणजे काय? 10 I मायनस आयन घेतलेला आहे. प्लस 16H प्लस. आता हा H प्लस घेतलेला आहे याचं कारण काय? तर मीडियम कोणता आहे? ऍसिडिक मीडियम आहे. ऍसिडिक मीडियम म्हणजे ज्या ठिकाणी H प्लस आयन्स प्रोड्यूस होतात त्या मीडियमला ऍसिडिक मीडियम म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी H प्लस आयन घेतलेला आहे. किती घेतलेलं आहे? 16H प्लस आयन घेतलेलं आहे. इट गिव्स अस Mn2 प्लस. आता या ठिकाणी हा MnO4 मायनस जो आहे याचं या ठिकाणी काय होतंय? रिडक्शन होतोय आणि तो Mn2 प्लस मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे या ठिकाणी याचं काय होणार आहे? इट गिव्स अस Mn2 प्लस. या ठिकाणी Mn2 प्लस तयार होणार आहे. हा भेटणार आहे ट्वाइस मध्ये. प्लस 8 टाइम्स H2O, 8 टाइम्स H2O प्लस I2. बघा या ठिकाणी I मायनस आयन होता, इथं I2 भेटलेला आहे. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे आयोडाइडचं आयोडीन मध्ये ऑक्सिडेशन झालेलं आहे. ही पहिली प्रॉपर्टी सांगितली ऍसिडिक मीडियम मध्ये. आयोडाइड आयनला कशामध्ये कन्वर्ट करतो? आयोडीन मध्ये कन्वर्ट करतो. ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली प्रॉपर्टी काय लक्षात ठेवायचंय? ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड टू आयोडीन. कशाचं ऑक्सिडेशन कशामध्ये केलेलं आहे? आयोडाइड आयनचं ऑक्सिडेशन हे आयोडीन मध्ये केलेलं आहे. यानंतर दुसरं या ठिकाणी बघायचं दुसरं ऑक्सिडेशन Fe2 प्लस आयन जो आहे याला Fe3 प्लस आयन मध्ये कन्वर्ट करतो. बरोबर आहे. Fe2 प्लस आयन हा कन्वर्ट होतो Fe3 प्लस आयन मध्ये. आता तुम्हाला कधी कधी एमसीक्यू म्हणून विचारलं जाईल, विच ऑफ द फॉलोइंग आयन इज मोस्ट स्टेबल. मग दोन ऑप्शन जर असले, समजा Fe2 प्लस स्टेबल आहे का Fe3 प्लस स्टेबल आहे, तुम्हाला त्यापैकी सांगता यायला पाहिजे की Fe2 प्लस जास्त स्टेबल आहे का Fe3 प्लस जास्त स्टेबल आहे. कसं सांगता येईल बरं? आहे कोण सांगतं Fe2 प्लस स्टेबल आहे की Fe3 प्लस स्टेबल आयन आहे? सांगा लवकर. दोन आयन समजा तुमच्याकडे Fe2 प्लस आहे आणि Fe3 प्लस आहे, याच्यापैकी कोणता स्टेबल आयन आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणता सांगणार? सांगा लवकर. कोणता सांगणार? Fe2 प्लस आहे का Fe3 प्लस आहे? कोणी आहे का नाही प्रेझेंट? बंद करायचं का लेक्चर? सगळे प्रेझेंट असलेले मुख्य लोक आहे का? बोलता येत नाही तुम्हाला? आहे का कोणी?